वाट वळणाची जीवाला या ओढी दिसते समोर नरसोबाची वाडी वाट वळणाची जीवाला या ओढी दिसते समोर नरसोबाची वाडी डोळ्यात गंगा जाहली बोलकी डोळ्यात गंगा जाहली बोलकी निघालो घेऊन दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी आम्ही भाग्यवान आनंद निघाल आम्ही भाग्यवान आनंद देव बरे करू सगळ्यात. कसे असा तुम्ही? आजचो दिस खूपच पवित्र असा, कारण आज आम्ही बाहेर सरल्यात एका ॲडव्हेंचर आध्यात्मिक प्रवासाक गोंयांतल्यान सीधा महाराष्ट्र. आमचे पहिले थळ आसा नरसोबा वाडी आणि मागीर आमी वतले बाळूमामाच्या दर्शनाक. ह्यो म्हाजो पयलोच कोंकणी ब्लॉग आसा. तर चलायात विठ्ठू माऊलीचे आणि बाळूमामाचे नाव घेऊन गणपती बाप्पा मोरया सुरू करूयात आमचो हो प्रवास. गोवा टू नरसोबा वाडी रोड ट्रिपच्यो ह्यो आमचो फर्स्ट एपिसोड आसा. नरसोबा वाडीक वचपाक खातीर 2 मुख्य रस्ते आसा. त्यातून पहिले रस्ते म्हणल्यार व्हाया कोल्हापूर. आजच्या या पहिल्या भागात आमी कोल्हापूर जावन सांगलीक वयतले आणि थंयच आजची रात रावतले. मागीर दुसऱ्या भागात दॅट इज इन एपिसोड 2 आमी नरसोबा वाडीक सावन परत येताना दुसरो रस्तो धरतलो जो निपाणी, बेळगाव आणि आनमोड घाट्यांतल्यान वयतलो. ह्यो रस्तो कसो आसा ते आमी दुसऱ्या भागात पळोवया. या प्रवासाच्या निमणेकडे मीन्स ॲट द एंड ऑफ दीस जर्नी आमी दोन्ही रस्त्याचे अनुभव घेतल्यावर ठरतले की गोंयांतल्यान नरसोबा वाडीक वचपाक खातीर खंयचो रस्तो सगळ्यात बरो आणि सोपो आसा. वी आर स्टार्टिंग आवर रोड ट्रीप फ्रॉम मडगांव. ह्यो म्हाजो पयलोच कोंकणी ब्लॉग आसा. उलयतना म्हजे कडून कांय चूक जाल्यावर या उच्चार सारके नसल्यावर उपकार करून म्हाका माफ करायात. हांव आजून कोंकणी शिकता, पूण म्हाज्या काळजांतली ही म्हायती तुमच्या कडेन पावपाची ह्यो म्हाजो एक ल्हानसा प्रयत्न आसा. ट्रिप मीटर इज सेट टू 0. Also fuel economy meter is set to 0. Car is loaded with luggages and bags. या प्रवासात आम्ही 6 जण आसा. मीन्स 2 भुरगे, 2 जाणटे आणि 2 सिनियर सिटीजन आसा. सिनियर सिटीजन आणि भुरगीं असल्यावर एकाच दिवसात प्रवास करपाचे कठीण जाता. सो आम्ही हे 2 दिवसाची ट्रिप प्लॅन केला. एक महत्त्वाची टीप, जर तुम्ही नरसोबा वाडी आणि बाळूमामाक वचपाचे थारायत, तुमचे नियोजन सारखे करात. ह्यो प्रवास 2 दिवसाचे दवरात. एकाच दिसा ह्यो सगळो प्रवास करपाचे प्रयत्न करूं नाकात. एकाच दिसाक सगळे करपाक गेल्यावर तुमकां खूपच थकावट मीन्स फिजिकल स्ट्रेस येतली आणि प्रवासाचो आनंद मेळचो ना. म्हाका गोंयांत खूब मेळ्ळें. 2 टायमचें जेवण, आंगार कपडे आणि रावपाक घर. आज हांव जो कितें आसा इट इज ओन्ली बिकॉज ऑफ गोवा अँड एवरी गोवन. अँड इन होल लायफ आय वील बी ऑलवेज ग्रेटफूल टू ईच अँड एवरी गोंयकार. ह्यो ब्लॉग हांव कसल्या नांवा खातीर या कसल्या फेमाच्या खातीर करूना. म्हाका फेमस जावपाची बी ओढ ना. गोंयच्या लोकांनी म्हाका खूब मोग दिला. त्यांचे उपकार हांव केन्नाच विसरूंक ना. ज्या वेळार म्हाका गरज आसली तेन्ना गोंयकारांनी म्हाका सांबाळलो. आज हो ब्लॉग म्हणजे म्हाजो एक ल्हानसा प्रयत्न आसा त्या मोगाची परतफेड करपाची. आता आमी वेर्ना वास्को जंक्शन पावल्यात. तुमकां खबरच आसा हांगा सदांच ट्राफिकची मोठी समस्या आसात. गाड्यांची इतली रांग लागता की
खूप वेळ वेस्ट जाता. ह्या 2 जंक्शनाचेर एक फ्लायओवराची खूपच गरज आसा. जर हांगा फ्लायओवर आसलो तर ट्राफीक फ्लो सुटसुटीत जातली आनी लोकांचो वेळ वाचतलो. ह्या ट्राफिकतल्यान वाट काडून आतां आमी फुडें वतले. प्रवास लांब आसा देखून थोडो वेळ हांगाच वता, पण आमी आमचो उत्साह उणो करचे नात. नरसोबा वाडीक वचपा खातीर 2 मेन रोड आसा. तातलो पयलो रोड वाया कोल्हापूर. आज आमी आंबोली घाट आनी वाया कोल्हापूर सांगलीक वयतले. आज आमचो सांगलीक रावपाचें प्लॅन आसा. ह्या फर्स्ट एपिसोडान हांव तुमकां रस्त्याची कंडिशन, खंयचो रस्तो बरे आसा आनी जेवणा खातीर खंयचे हॉटेल बरे आसात ह्याची सगळी माहिती देतलो. दुसऱ्या भागात मीन्स दुसऱ्या दिसा आमी नरसोबा वाडीक आनी मागीर बाळू मामाच्या दर्शनाक वतले. परत येतान आमी एक शॉर्टकट रस्तो धरतले. कागल, निपाणी, बेळगाव आनी आनमोड घाटांतल्यान आमी गोंयाक परतले. सो बेसिकली वी आर ट्रायिंग डिफरंट रूट in each episode. So at the end of journey we will come to conclusion which route is preferable between Goa to Narsoba Wadi and Narsoba Wadi to Goa. So please stay tuned for our both episodes. आता आम्ही पणजेच्या अटल सेतून पावलात. तुमकां एक खूब इम्पॉर्टंट गजाल सांगपाची आसा. जेन्ना आमी घाटांतल्यान वता तेन्ना मोबायल नेटवर्क खूबच कमी आसात वा पूर्णपणान बंद जाता. त्या खातीर ऑफलायन मॅप डावनलोड करून दवरात. हाका लागून तुमचो रस्तो चुकचो ना. तशेंच जर तुमकां प्रवासात गाणी आयकूंक आवडटात तर तुमची आवडती गाणी सुद्धा ऑफलायन सेव्ह करून दवरात. घाटात नेट नसताना ही गाणीच तुमचो प्रवास मजेचो करतली. आमी आतां पर्वरी पावल्यात. तुमकां सगळ्याक खबरच आसा सद्या पर्वरीन फ्लायओवराचें काम चल्लें आसा. तेका लागून गाडयांचो स्पीड मातशें स्लो जाता आनी ट्राफिकचो बी समस्या आसा. जेन्ना केन्ना फ्लायओवराचें काम पूर्ण जाता तेन्ना आमचा प्रवास खूबच सोपो, सुटसुटीत आनी आरामदायक जातलो. आमचो वेळ वाचतलो आनी आमी बेगीन पावतले. गोंयचे रस्ते पळयल्यार मन प्रसन्न जाता. रस्ते खूबच सळसळीत आनी ओखोट आसात. निसर्गाच्या कुशींतल्यान झाडां पेडां मदीं हायवेचेर गाडी चालोवपाक एक वेगळीच मजा. दोनी वटेन पाचवीचार झाडां आनी निळें मळब पळोवन काळजाक समाधान मेळटा. अशा सुंदर रस्त्यांचेर ड्रायव्ह करपाचो आनंद खरोच वेगळो आसात. हाकाच म्हणटात आमचें सुंदर गोंय. भुरगे मजेन आसात आनी गाडी चालोवपाक एक वेगळीच मजा येता. जेन्ना सगळें नियोजना प्रमाण जाता तेन्ना काळजाक खरेंच समाधान मेळटा. पूण म्हापशा पावचे पयलीं आनी म्हापसा सोडल्या उपरांत सरकार ल्हान ल्हान फ्लायओवराचें काम करता आनी रस्ते सुदरपाचें काम चल्लें आसा. ह्या कामाक लागून वाटेर 2 डायव्हर्जन आसात. रस्तो बदलून दवरल्यात गाडयांचो वेग थोडो उणो जाता. ड्रायव्ह केअरफुली ॲट दीज 2 डायव्हर्जन. एकदा ही काम पूर्ण जाली की आमचो प्रवास आणखी नेट्यान जातलो. आमी आतां पात्रादेवी चेक पोस्टाचेर पावल्यात. हांगा न्यू टेक्नॉलॉजी आनी कॅमेरे आयल्यात जे तुमची सगळीं कागदपत्रां ऑनलायन तपासता. तुमी जेन्ना भायर सरता तेन्ना तुमचे कागदपत्र अप टू डेट आसात की ना ते शुअर पळयात. खास करून तुमच्या गाडीचे POC आनी इन्शुरन्स चालू आसपाक खूब गरजेचें. जर तुमची कागदपत्रे सारकी नसल्याक देन
तुमका शुअर ऑनलाईन चलन मिळतले. आम्ही आता गोयची सीमा क्रॉस करून महाराष्ट्रात पाऊल दवरला. फर्स्ट वी विल रीच टू बांदा. बांदा पावल्या उपरांत आमकां उजव्या वाटेन वळपाचें आसा. ह्योच तो रस्तो जो आमकां आंबोली घाटा वटेन घेवन वतलो. आता आमी पावल्यात बांदा. फाटल्यान 2 वरां हांव सतत गाडी चलयतां. आता थोडा वेळ ब्रेक घेवपाचें आमी थारायलें. घाटाचो चडाव सुरू करचे पयलीं एक गरम गरम च्या जावकच जाय. भुरग्याक थोडो वेळ भायर खेळपाक मेळटलें आनी आमकां बी थोडी तरतरी येतली. प्रवास लांब आसल्यावर अशे ल्हान ल्हान ब्रेक घेवपाक खूबच गरजेचें आसा, जेना करून गाडी चालोवपाक थकवा येवचो ना. बांदा पावल्या उपरांत आमकां फ्लायओव्हराच्या सकल्यान उजव्या वटेन वळपाचें आशिल्लें. हो एक शॉर्टकट रस्तो आसा जो आमकां सीदा दानवली गांवांतल्यान आंबोली घाटाच्या सुरवेक पावतले. पण जशें आमी म्हणटा, दर एक प्रवासात काय ते सरप्रायज आसतातच. हांगा पावल्या उपरांत आमकां समजलें की दानवली वचपी रस्तो 4 चाकी गाड्यां खातीर बंद आसा. थंय सिमेंट रस्त्याचें काम चल्लें आसा आनी ह्यो रस्तो जून 2026 मेरेन सुरू जावपाची शक्यता आसा. ते देखून आता आमी आमचो प्लॅन बदलला. आता आमी सावंतवाडी मार्गांतल्यान इंसुली घाटांतल्यान आंबोलीक वयतले. प्रवास थोडो लांब जालो तरी हरकत ना, कारण सुरक्षा आनी सेफ्टी फर्स्ट. ऑन नॅशनल हायवे 66 हांगा इलेक्ट्रीक चार्जिंगचे नेटवर्क खूब बरें आसा. जर तुमी हांगा पळयात तर हांगा एक इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशन सुद्दां आसा. ह्या ब्लॉगान हांव तुमकां इलेक्ट्रीक गाड्यांच्या इन्फ्रास्ट्रक्चराची सुद्दां म्हायती देतलो. खूब जाणांच्या मनात प्रश्न आसता की इलेक्ट्रीक गाडी घेवन आमी नरसोबावाडीक वचूं शकतात काय ना. ॲट द एंड ऑफ द जर्नी वी विल स्टडी अँड वी विल सी द इन्फ्रास्ट्रक्चर अँड नंबर ऑफ इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशन्स ऑन दिस रूट. बांदा फ्लायओव्हर ओलांडल्या उपरांत सुमार 2 किलोमीटर अंतराचेर आमकां उजव्या वाटेन वळपाचें आसा. ह्यो रोड स्ट्रेट आमकां सावंतवाडी घेवन वतलो. बांदा सावंतवाडी वटेन वचपी हो रस्तो सिंगल लेन आसलो तरी तो आमच्या खऱ्या कोकणाची सोबीतकाय दाखयता. रस्त्याच्या दोन्ही वाटेन आशिल्लें शेत, भात, माड आनी सीदा सपाट रस्तो पळोवन मन प्रसन्न जाता. इंसुली घाट जाल्या उपरांत एक गजाल लक्षात दवरात. सावंतवाडी शहरात भितर सरपाची गरज ना. तुमकां माझगाव नाला हांगा उजव्या वाटेन वळपाचें आसा. ह्यो रस्तो तुमकां सीदा आंबोली घाटाच्या सुरवेक पावतलो. शहराच्या ट्रॅफिका पासून वचपा खातीर ह्यो सगळ्यात बरो रस्तो आसा. हांगा एक लेफ्ट टर्न बी आसा. ह्यो रस्तो तुमकां सीदा आंबोली घाटाच्या सुरवेक पावतलो. शहरांतल्या ट्रॅफिका पासून वचपा खातीर ह्यो सगळ्यात बरो रस्तो आसा. हाका लागून तुमचा वेळ वाचतलो आनी आमी बेगीन घाटाच्या चडावर पावतले. निसर्गाच्या कुशींतल्यान वचपाचो हो रस्ता खूबच खाशेलो जाता. गाडी चालोवपाक हांगा एक वेगळीच मजा येता, कारण चोय वाटेन 5वीचार निसर्गो आमचो येवकार करता. कंडिशन एकदम बरी आसा आनी गाडी चालोवपाक खंयचीच अडचण येवना. छुपा बादल में शर्मा के मेरी जाना, सजनी रे कैसे कटे दिन रात, कैसे हो तुझसे बात, तेरी याद सतावे रे. तेरे तक है, तुझ पे ही तो
2 वार झाले हांव सतत गाडी चलयता आणि आता आमी जेवणा खातीर ब्रेक घेवपाचें ठरयलें. आजरा ओलांडल्या उपरांत सुमार 3 किलोमीटर अंतराचेच कोल्हापूर वाटेन हे हॉटेल पॅराडायज आसा. हांव सदां हांगाच ब्रेक घेवपाची पसंती दिता कारण हांगाचें जेवण खूब रुचीक आसा आणि हांगाचे वॉशरूम एकदम हायजेनीक आसा. वेन यू आर ट्रॅव्हलिंग विथ युअर फॅमिली असे हायजेनीक आणि गुड क्वालिटी हॉटेल मेळपाक महत्त्वाचे. पागल पागल है थोड़े बादल बादल है दोनों खुल के बरसे भीगे आ जरा पहले भी मैं तुमसे मिला थी औदुंबर वसले मला है दत्त गुरु दिसले. आता आमी निपाणीच्या लागीं आशिल्ल्या फेमस गोवा वेस हांगा पावल्यात. हांगा तुमकां डाव्या वाटेन वळपाचें आसा जो आमकां NH44 हायवेक जोडटली. मडगांव टू बांदा 4 लेन रोड आसा आणि बांदा टू गोवा वेस डबल लेन रोड आसा. रोड कंडिशन सामकी बेस्ट आसा. एक गजाल लक्षात दवरात, हांगा सध्या खूप प्रमाणात बांदकामाचे मीन्स कन्स्ट्रक्शनाचे काम चल्ले आसा. ह्या सर्कलान 3 फ्लायओव्हराचें काम चल्लें आसा आणि 6 लेन हायवेचें बी काम चल्लें आसा. ह्या सर्कलान खूब ट्रॅफिक आसा. सो बी कॉशियस अँड बी व्हेरी व्हेरी केअरफूल while taking your vehicle on NH44. In daytime, you will able to see mild to moderate traffic at this junction. गोवा वेस हॉटेल एरियाच्या उपरांत इमिजिएटली हांगा आनीक बरें हॉटेल आसा जाचें नांव अमर प्युअर वेज. हांगा फूड क्वॉलिटी बी बरी आसा. हे हायवेच्या लेफ्ट सायडीनच आसा ॲज यू कॅन सी इन द व्हिडिओ. आणि हांगाची वॉशरूम खूब क्लीन आणि हायजेनीक आसा. यू कॅन प्रेफर दीस प्लेस फॉर शॉर्ट ब्रेक. निपाणी टू कोल्हापूर मेरेनचो ह्यो 6 लेन हायवे आता पूर्णपणान रेडी आसा. रस्तो एकदम गुळगुळीत आणि रुंद आशिल्ल्यान हांगा गाडी चालोवपाक खूपच तुमकां मजा येतली. प्रवासाचो सगळो थकवा हांगा वचतलो कारण गाडी सुसाट वता आणि कसलोच अडथळो येवना. हाकाच तर म्हणटा खरो हायवे ड्रायव्ह. तुमकां खरोच ह्या रस्त्यार गाडी चालोवपाक खूप आवडटलें. दिशाहीन आम्ही तुझ्या चरणासी गमते ना काहीही गुंते मती कृपाही तुझी लाभू दे पामरासी यशवंत होऊ दे लाभून गती दयावंत दत्त असे जो अनंत निष्णांत भगवंत तो कीर्तिवंत नसे जन्म मृत्यू नुरे काही खंत ना प्रारंभ मध्य नसे काही अंत. दत्ता 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 गुरुदेव दत्ता 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 दिगंबर दत्ता. तुम्ही जाण ठेवा घडो नित्य सेवा तिसे ठाई ठाई आम्हा दत्त दत्ता 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 दत्ता. सांगली पावपाक आमकां वेळ लागलो पण हांव हेल्दी ड्रायव्हिंगाचेर विश्वास दवरता. रस्ते बरे आसा पण बेजबाबदारपण गाडी चालोवप चुकीचें. म्हाजो उद्देश एकच आशिल्लो आमकां सगळ्यात सुरक्षीत पावपाचें. वेळ थोडो चड गेलो तरी हरकत ना बट हेल्दी अँड सेफ ड्रायव्हिंग शूड बी द ऑब्जेक्टीव. सो गायज आमचो ह्यो पयलो भाग आमी हांगा सोंपता. आमचो प्रवास खूब बरें जालो. दुसऱ्या एपिसोडान आमी तुमकां घेवन वतले नरसोबावाडी आणि बाळूमामाच्या दर्शना खातीर. आमचो परतीचो प्रवास निपाणी आणि बेळगांव मार्केटल्यान जातलो. तिची सगळी माहिती आमी तुमकां सेकंड एपिसोडान देतलो. सो गायज स्टे ट्यून अँड शेअर दीस ब्लॉग
whomsoever is planning to travel to नरसोबा वाडी. आम्ही टोटल डिस्टन्स कवर केले ते असा 286 किलोमीटर अँड टोटल ड्रायविंग टाईम इज 6 hours and 45 minutes. फ्यूल इकॉनॉमी आमकां मेळ्ळी ती आसा 15.4 किलोमीटर पर लिटर. भेटूया दुसऱ्या भागान. देव बरें करो.